बड्या रांगोळी वगैरे मस्त काढली आहे गेटच्या समोरच अगदी एकदम श्रीरामाची बड्या मस्त पोस्टर आणलेले आहे पाहून. पालखी सुरुवात झाली आहे पालखीसाठी. जय श्रीराम जय श्रीराम. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर भाई आज आहे 13 जानेवारी. तर या वर्षाचा हा आपला सेकंड ब्लॉग राहणार आहे. याच्या आधी मी ब्लॉग बनवला होता तो आहे हिंदी चॅलेंजचा. तर तो ब्लॉग नक्की बघून घ्यायचा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. आणि आज ब्लॉग करत आहे कारण आज आपल्या मोतीनगरमधून मस्त पालखी निघणार आहे श्रीरामाची. कारण सर्वांना माहिती आहे 22 जानेवारीला आपल्या अयोध्यामध्ये श्रीराम मंदिराचं उद्घाटन आहे. तर सगळ्या एरियातून कुठं ना कुठून पालखी निघत आहे. तर मग आज आपल्या मोतीनगरमधून सुद्धा निघत आहे. तर म्हटलं चला आज त्याचा आपण ब्लॉग काढून घेऊ, म्हणजे मेमरीसाठी एक तो लक्षात राहील की भाई आपल्या मोतीनगरमधून सुद्धा पालखी निघाली होती श्रीरामांसाठी. तर चला आजच्या ब्लॉगला आपण स्टार्ट करू. आणि ज्यांनी कोणी तो लास्ट ब्लॉग नसेल बघितला हिंदी ब्लॉगचा तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन दिली आहे, ती जाऊन तुम्ही तो ब्लॉग बघू शकता. मस्त मजेशीर ब्लॉग झाला तो ब्लॉग नक्की बघा. आणि आजच्या ब्लॉगला आपण स्टार्ट करू. हे दोघं जण चालले व्हाईट शर्ट प्लस मी एक व्हाईट शर्टमध्ये आहो. तर समोर पालखीची तयारी चालू आहे. आम्ही तिघे जण व्हाईट शर्टमध्ये म्हणजे पालखी करायची तर म्हटलं व्हाईट शर्टवरच जायचं. हे पाय इथून आता चालू आहे. हे पूर्ण रस्त्यावर रांगोळी वगैरे टाकायला आता बढिया. आता आलो आम्ही गार्डनमध्ये. इथे मस्त पालखीची तयारी केली आहे. मस्त रामाचा वगैरे फोटो ठेवला आहे. पालखी सजवलेली आहे बड्यापैकी. आणि इथे गजानन महाराजचा फोटो आहे. इथं मस्त पालखी सजवलेली आहे. आणि इकडे भाई ढोलक आहे. काय म्हणते त्याला डमरू वाजव रे. वाजव रे डमरू बजाव. आपलं ढोलक बम बम बोले जय श्रीराम. गाणी वगैरे लावले बढिया. पुरी तयारी चालू आहे मस्त पैकी आरामात. बड्या रांगोळी वगैरे मस्त काढली आहे गेटच्या समोरच अगदी एकदम. आणि माझी बड्या मस्त पोस्टर आणलेले आहे पाहून. जय राम आरती होवाळू बाहू सुंदर राम आरती होवाळू बाहू सुंदर राम. विष्णुनाथ नामाने पाडले हिते विष्णुनाथ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. तर भाई आता पालखी आली आहे बाहेर. तर पालखी झाली आहे सुरू. इथून म्हणजे पालखी सुरुवात झाली आहे पालखीसाठी. पूर्ण झेंडा वगैरे आणि इकडे तो माईक वगैरे सुद्धा आहे. भजन मंडळी सुद्धा आहे. आणि मेन गोष्ट अशी आहे आपल्या पालखीमध्ये की अयोध्यावरून जे अक्षित आलेले आहेत त्या अक्षित अयोध्यातले आहेत. तर हे अक्षित आपल्या मोतीनगरमध्ये पूर्ण वाटप होणार आहे. प्लस त्याच्यासोबत हे निमंत्रण पत्र आहे. तर हे वाटणार आहे आपलेच मंडळ पुरे. तर चला पालखी झाली आहे सुरू. आपले मंथन भाऊ माकोडे यांनी झेंडा पकडलेला आहे. अर्धे पट्टे समोर गेल्या. जय राम समोरचे कार्टून. काही प्रत्येक गल्लीत मस्तपैकी रांगोळ्या सजून ठेवल्या. कारण एक सगळ्या गल्लीत चालली. आता आपल्या गल्लीतून आली आता या गल्लीत चालली, मग या गल्लीत जाणार, असं म्हणजे प्रत्येक गल्लीत रांगोळ्या सजून ठेवल्या आहे.
आता ही पहिली इकडे चालली मग त्या गल्लीत जाईल मागच्या. ते पहा इकडे पण रांगोळी जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम म्हणजे सगळीकडे मस्त रांगोळ्या सजून ठेवलाय. याची बाई याचं चालू आहे डमरू वाजवणं. जय श्रीराम. जय श्रीराम जय श्रीराम. बोल जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. आता आलोय मी घरी. पालखी वगैरे झाली म्हणजे पालखी समोर गेली थोडी. मी तिथून वापस चाललो आलो तर चेंजिंग वगैरे गेलो. आता टेरेसवर आलो मी मस्त. आता टेरेसवर आलो तर बुळाची पतंग आणि आपल्यासोबत बडीसुद्धा आलाय. तर चला थोडा वेळ पतंग उडू कारण आता दोन दिवसाला संक्रांती आहे. आपला लास्ट ब्लॉगसुद्धा होता संक्रांतीवरचा, तो ब्लॉग तुम्ही बघितला असेल. तर चला आता संक्रांती आता काही ना काही पतंग भरपूर उडाल्या आकाशात. चला आपण सुद्धा उडू. हो इथं विक्की आला, कुणाल बी आला, बडी बी आहे. पतंग उडवली. एक पतंग उडवली भाई, एक पतंग कटली बी आमची. पहिली जी पतंग उडवली ती मी उडवली ती कटली बी कारण वरती पतंग आहे तर त्या वरच्या पतंगीने काढला आम्हाला. पोपट झाला पहिले तिच्यात. टाइम झाला 7. आता मी दळण आणण्यासाठी ड्रायव्हर बोलवला दळण आणण्यासाठी. याच्या घरचं दळण टाकलं आहे. आता माझी इच्छा दळण साहेबाच्या लग्नात आम्हाला उघडच लागते दळण टाकून देऊ एखादा सरळ सरळ. कसं मी बोल देवघरी दळण घेतो. आता टाइम झालं 9 आणि आता जस्ट आलो भाई मी घरी. तर आता टाइम आपला ब्लॉग एंड करण्याचा. आता नेक्स्ट ब्लॉग येईन आपला मकर संक्रांतीचा. तर तो ब्लॉग बघायसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचा. ज्यांनी कोणी लास्ट ब्लॉग बघितलं त्याची लिंक डिस्क्रिप्शन दिली आहे, तिथून तुम्ही तो ब्लॉग बघू शकता. आणि आता टाइम झाला आपला ब्लॉग एंड करण्याचा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करता, कमेंट करता, शेअर करता. नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करता. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. बाय बाय.